गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना। माझी देवपूजा झाली मैत्रिणींनो छानपैकी बघा। फरशी पुसली आता, त्याच्यामुळे फॅन लावलाय। इकडं वरण झालंय मैत्रिणींनो, शेपूची भाजी केली मी, तर त्यांना चहा टाकायले। सकाळी माझ्याकडून मैत्रिणी दूध गेले आज, आधीच थोडं आता पुन्हा त्याच्यात उतू गेले, पाणी टाकले आता। सकाळी थंडी पडायली मैत्रिणींनो, आणि दुपारी आता इतकं ऊन आहे ना बाहेर, म्हणजे असं एकदम कडक वेगळंच ऊन आहे। त्याच्याने ना डोकं दुखायले माझं, तर इतकं डोकं दुखायले रोजच। वातावरण काही बरोबर नाही आहे। झालं महिना मैत्रीण बघत बघत की होता उन्हाळा येईल, पुढचा महिना एप्रिल मे। इतकं कंटाळा आलाय मैत्रिणी पोळ्या करायचा, लयच कंटाळा आलाय। रोजच कंटाळा येते, रोजच कंटाळा येते, काय सांगावं। ह्याच्यात भात लावलाय, झालाय भात माझा। ती उठला लवकर, मला वाटलं ह्याला कॉलेजला जायचं, आता त्याला कॉलेजला जायचं होतं ना, काहीतरी काम आहे। मला वाटलं जेवून जाईल, म्हणून मी गडबडीने म्हणलं आता काम आहे, म्हणलं करून येतो म्हणला कॉलेजला। मध्येच फरशी, मध्येच देवपूजा, मध्येच लाईट गेली दोनदा। आता हे उठले तर पोळ्याच करू वाटणार, आज काय करू की। कुणाला असं होतंय, मला 2-3 दिवसाला होते, असं करूच वाटत नाही, काहीच करू वाटत नाही। चला ओ, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। बन
माझी झोप झाली नाही मैत्रीण, आता त्यासाठी चहा घ्यायली मी, जरा बरं वाटेल. या मैत्रिणीनं चहा घ्यायला, कडक कडक